हे बघा, आपलं मटण चांगलं परतून झालेलं आहे. मस्त परतलं मटण की त्याचं ते पाणी सुटलेलं असतं मिठामुळे. ते आटलं की आपण गरम पाणी करायला ठेवले ते पाणी टाकून शिट्ट्या करून घेणार आहोत 4. नंतर आपण मसाला वाटून घेऊया. मसाल्याची तयारी केलेली आहे. कांदा उभा, खोबरं, आलं लसूण, कोथिंबीर. आता मी कांदा आणि खोबरं भाजून घेणार आहे. मग मसाला वाटून आपण कालवण तयार करूया. आता आपण कुकरला झाकण लावून शिट्ट्या करून घेऊया 4. मैत्रिणींनो, आपण मटण शिजवून घेतलंय कुकरला 5-6 शिट्ट्या करून. आता मी कालवण कडवणारे बनवणारे. हे तेल तापायला ठेवले तव्यात. त्याच्यात मसाला टाकला. लाल तिखट, आपलं कांदा लसूण मसाला. कांदा लसूण मसाला टाकलाय. हे वाटण मी दाखवलेलं आहे तुम्हाला. आता ते वाटण आपण परतून घ्यायचं चांगलं. वाटण परतलं आपलं. हे बघा, हे वाटण परतून घ्यायचं चांगलं. आणि त्याच्यात लाल कलरसाठी बेडगी मिरची पावडर टाकते 2 चमचे छोटे छोटे. कलर छान येतो ह्याने. मग आता हे मसाला चांगला परतून घ्यायचा आपण. मसाला आणि चटणी परतून घ्यायची. आता आपल्याला रश्श्यात पाणी पाहिजे तेवढं टाकायचं. हे नका, आपल्याला आता रश्श्यात पाहिजे एवढं पाणी टाकायचंय. हे मसाला परतून त्या रश्श्यात टाकायचं. हे बघा, हा मसाला चांगला भाजून घ्यायचा आणि रश्श्यामध्ये टाकायचा. आणि हे शिजवले त्यात. असं मसाला चांगला वाटलेला आणि चटणी भाजून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण हे रश्श्यात सोडणार आहोत. आता उकळलं की आपला रस्सा तयार आहे. मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपला तर्रीदार रस्सेदार मस्त मटण रस्सा तयार आहे गावरान पद्धतीत. कसा वाटतोय मैत्रिणींनो? मटण रस्सा तयार आहे आपला.